खासगी रुग्णवाहिका चालक मालकांनी आपल्या मागण्या घेऊन ॲम्ब्युलन्स जागीच उभ्या केल्याचे आंदोलन केले होते। या आंदोलनाचा परिणाम शेकडो रुग्णांना झाला होता। याचीच माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून खासगी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले। सतत 2 दिवस सर्व खासगी ॲम्ब्युलन्स चालक मालकांनी ॲम्ब्युलन्सला ब्रेक लावल्याने शेवटी प्रादेशिक परिवहन अधिकारी गीते यांनी सर्व ॲम्ब्युलन्स चालकांना धारेवर धरले। रुग्णालयात सेवा देता की कार्यवाहीला सुरुवात करू असा बडगा उगारल्याने शेवटी शनिवारीपासून रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे। आता जिल्ह्यातील सर्व रुग्णांना खासगी ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात सुरू झाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले। त्यांच्या शिवसेना स्टाईलच्या परिणामाने शेवटी शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली। मात्र प्रवीण हरमकर यांच्या दुसरी आणि महत्त्वाच्या मागणीला शासनाने दुजोरा दिल्याचे दिसत आहे। अमरावती जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार एवढेच नव्हे तर देशाच्या प्रथम महिला माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याही स्वेच्छानिधीतून अमरावती जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, संघटना, पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेकरिता सुसज्ज ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या। त्या कुठे गेल्या अशी ठोस मागणी सुद्धा प्रवीण हरमकर यांनी केली होती। गेल्या 15 ते 20 वर्षापासून दिलेल्या वेल अशा सर्व व्यवस्था असलेल्या ॲम्ब्युलन्स जिल्ह्यातून हद्दपार तर झाले नाही ना, असा प्रश्न आता निर्माण होत आहे। अनेकांनी तर प्रतिनिधींनी दिलेल्या ॲम्ब्युलन्स नामपात्र सेवा देऊन स्वतःच्या अर्थजनापोटी व्यवसायाला मार्गी लावण्यात आले, असाही सूर आता निघत आहे। अशा सर्व ॲम्ब्युलन्स आता रुग्णांच्या सेवेत हजर कराव्या अशी ठोक मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केला आहे। नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला। महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे। त्यामध्ये 2 दिवसापासून अमरावतीमध्ये ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या बंद केल्या गेल्या होत्या। त्यांची काहीतरी मागणी होती, त्या हिशोबात त्यांनी त्या ॲम्ब्युलन्स बंद केल्या होत्या। त्या संदर्भात मी आज कलेक्टर साहेबांना भेटलो। कलेक्टर साहेबांना तो विषय सांगितला आणि त्यात रितसर सांगितलं का बा आपण ज्या महाराष्ट्र ज्या आपल्या आज ह्या गाड्या बंद आहेत त्या गाड्या सुरू करण्यात याव्या। त्यांना म्हटलं बा तुम्ही हा प्रायव्हेट गाड्या आहे तर तुम्ही एक काम करा, ज्या शासनाकडून आपण ज्या गाड्या दिल्या जातात आपल्या त्या गाड्या आपण देतो कलेक्टरच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, आमदार खासदार यांच्या निधीतून त्या गाड्या घेतो आणि त्या अनेक संस्थेला आपण जिल्ह्यामध्ये अनेक गाड्या दिलेल्या आहेत। त्या गाड्या बोलावा, त्या गाड्याच्या हातून लोकांना सुविधा द्या। कारण की लोक रिक्षानी, कोणी ॲटोत, कोणी आपल्या 2 व्हीलर गाडीवर बसून, कोणी कसं अशा पद्धतीनं लोक आणत आहे। डेड बॉड्या पडून ठेवलेल्या होत्या, त्या डेड बॉड्या कोणी ॲटोत टाकून झालं, कोणी कारमध्ये नेऊन झालं, कोणी उभ्या कोणी रिक्षात घेऊन चाललं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण कलेक्टर साहेबांना ज्यावेळेस निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांनी त्याच वेळेस तुरंत गीते साहेब RTO ऑफिसमध्ये त्यांना फोन केला व त्यांना त्यांच्याशी संपर्क करून काल संध्याकाळी त्या ॲम्ब्युलन्स सुरू झाल्या, त्या तिथे येऊन उभ्या राहिल्या। माझं दुसरं मत असं आहे का ज्या आपण शासनातर्फे ज्या ॲम्ब्युलन्स जिल्ह्यामध्ये वाटलेल्या आहे त्या ॲम्ब्युलन्स कुठे आहे? त्या अशा वेळेस कामात नाही पडत तर त्या केव्हा कामात पडेल? अनेक ॲम्ब्युलन्स अशा उभ्या आहे, शहरामध्ये अनेक ठिकाणी दिसतात, पण त्या ॲम्ब्युलन्सचं काय काम आहे? त्या ॲम्ब्युलन्स आमच्या जनतेच्या पैशातल्या आहे का? त्या कोणाच्या घरच्या ॲम्ब्युलन्स नाही आहे, ज्या शासनाच्या पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे, त्या पैशातल्या ॲम्ब्युलन्स अगर अशा उभ्या राहत असताना अशा वेळेस ज्या कोविड-19 ज्या पुऱ्या देशात, महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या देशामध्ये तैनात माजला आहे, अशा वेळेस त्या ॲम्ब्युलन्स कामात नसून पडेल, मग त्या ॲम्ब्युलन्सचं काय करायचं? मी कलेक्टर साहेबांना त्या निवेदनात स्पष्टच लिहिलं का बा तुम्ही आज अगर ह्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स होत्या, ह्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला अगर येत नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या ज्या ॲम्ब्युलन्स दिलेल्या आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे आता ज्या केंद्र शासनाच्या एकूण आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एकूण ज्या ॲम्ब्युलन्सला आपण खासदार कोठ्यातून, आमदार कोठ्यातून ज्या दिलेल्या आहे, इथे महामहिम राष्ट्रपती यांच्या पण पुष्कळ ॲम्ब्युलन्स आलेल्या आहे, इथे अनेक आमदार कोठ्यातून ॲम्ब्युलन्स गेलेल्या आहे। ह्या ॲम्ब्युलन्सला दिसत का नाही? आणि अशा वेळेस त्या गरजेच्या वेळेस त्या बाहेर यायला पाहिजे, अशीच माझी इच्छा होती। आणि याच्यावर
कलेक्टर साहेबांना नियंत्रण ठेवायला पाहिजे, एवढीच माझी त्यांना मागणी आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.